मित्रांनो, आज आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे स्नेहराज इंद्रजित सरांना. स्नेहराज सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सरांविषयी थोडीशी माहिती सांगते. ते उत्कृष्ट जादूगार तर आहेतच, पण जादूचं जे आपलं साहित्य असतं ते मॅन्युफॅक्चर करण्याचं काम आपले स्नेहराज इंद्रजित सर करत असतात. तर एकंदरीतच त्यांच्या या सगळ्या प्रवासाबद्दल आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, स्नेहराज सर, मला असं बोला. सांगा सुरुवातीला, की इंद्रजित आपल्या म्हणजे वडिलांचा वारसा तुम्हाला मिळाला, तर जादूचा वारसा तुम्ही पुढे नेण्याचा जो हा तुम्ही प्रयत्न केलात आणि उपजतच तुमच्या ती कला उपजतच आलेली आहे. तर वडिलांचा सहवास आणि वडिलांचा वारसा हे तुम्ही जतन करण्याचं काम कधीपासून करायचं ठरवलंत? म्हणजे अगदी सुरुवातीपासून लहानपणी तुम्ही जेव्हा ओके. बाबांबरोबर जात होता, तेव्हाचे अनुभव शेअर केलेत तर आम्हाला नक्की आवडेल. थँक्यू. थोडक्यात सांगायचं म्हणजे माझा जन्मच ॲक्चुअली खरं जादूमध्ये झाला. कारण माझा जन्म झाला आणि बाबांनी अ, जादूच्या प्रयोगाला सुरुवात केली. म्हणजे छोटे प्रयोग करायचे, अच्छा. पण जे थिएट्रिकल प्रयोग म्हणजे मोठ्या प्रमाणातले जे 3 तासाचे शो आहेत, हां, ते हां. सगळे बाबांनी सुरुवात केले. वाह! आणि लहान असल्यामुळे काळजी घ्यायला कोणीच नव्हतं. त्यामुळे मी खांद्यावरतीच जवळ-जवळ सर्व असिस्टंट्स बरोबर फिरत होतो. हां. त्यामुळे प्रयोग बघत होतो. थोडेसे मला आठवत होते छोटेसे. हं. आणि जसं मी मोठा झालो, हं. तसं ते काही प्रयोगामध्ये सहभाग घेतला असिस्टंट्स म्हणून वाह! किंवा मागे स्टेजच्या मागे. हं. मग थोडं मोठं झाल्यानंतर मग थोडेसे 2 प्रयोग म्हणजे वडील एंट्री द्यायचे मला हं. खास करून, हां. की बाबा हां, एक प्रयोग तू कर म्हणून वगैरे. म्हणजे त्यावेळेस माझी सुरुवात झाली. एक सांगण्यासाठी चालेल. हां. सांगण्यासाठी म्हणजे हं. एकच हे होतं, हं. की पहिला प्रयोग मी शिकलो तो धनुर्विद्या. धनुर्विद्या म्हणजे आर्चरी म्हणून. हां. आणि आर्चरी म्हणजे धनुष्याने म्हणजे बाणाने हं. एक केसा एवढा बारीक दोरा तोडायचा. हं. आणि त्याचे म्हणजे पुष्कळसे प्रकार प्रयोगाचे होते. पण पहिला प्रयोगाचा मान मिळाला तो आपले आचार्य अत्रे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बाबांची ओळख असल्यामुळे वाह! आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि हं. घरी गेलो म्हणजे. हं. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन प्रयोगाला सुरुवात केली. आणि त्याच दिवशी मार्मिकचा हं. दुसरा वर्धापन दिन होता आणि वाह! त्याचा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरामध्ये होता. हां. आणि तिथूनच आम्ही मध्ये तो प्रयोग सादर केला. म्हणजे मी त्यावेळेस साधारणतः काहीतरी 8-8.5 वर्षाचा होतो. हं. तो तिथे माझी सुरुवात झाली जादूच्या प्रयोगासाठी, म्हणजे जादूच्या स्टेजवरती करण्यासाठी. हो. आणि काही काही असं झालं ना, की प्रयोग करता करता काही आम्हाला थोडंसं लक्षात आलं, की काही त्रुटी प्रयोग जे साहित्य असते जादूगारांसाठी हो. ते आम्ही कलकत्त्यावरनं मागवत होतो ते प्रयोग. हां. आणि त्याच्यामध्ये आम्हाला जसं मिळायचं तसं आम्हाला करावं लागायचं. म्हणजे काही मोठे प्रयोग म्हणा किंवा छोटे प्रयोग हं. जसे मिळतात तसं करायचं. म्हणजे त्याच्यातल्या त्रुटी किंवा आम्ही स्टेजवरती करताना आमचे काहीतरी फसगत व्हायची. हां, हां. आणि ते झाल्यामुळे आम्हाला थोडंसं दोघांचं म्हणजे बाबांचं आणि आमचं असं एक थोडंसं डिस्कशन व्हायचं, हो. की काहीतरी प्रॉब्लेम आहे, ह्याच्यात काहीतरी सुधारणा पाहिजे. अशा करता करता आम्हाला काही युक्त्या आणि माझं इंजिनिअरिंगचं एज्युकेशन झाल्यामुळे मला अच्छा. थोडंसं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे बाबांनी थोड्याशा गोष्टी विचारल्या, अरे तुला त्याच्यामध्ये काय करता येईल. हां. मी म्हटलं हा प्रयोग करताना थोडासा जरा एक चेंजेस करूया, आपण काहीतरी टेक्निकल चेंजेस करूया आणि ते चेंजेस केल्यानंतर आपल्याला फायदा होईल. म्हणजे इव्हन जादूगारांना म्हणजे तो हो. जादू करताना प्रयोग करताना. हं. आणि पहिली सुरुवात झाली ती त्याची म्हणजे एक डान्सिंग केन म्हणून जे हं. हवेत काठी नाचते. आणि त्या प्रयोगासाठी आमच्याकडे तो प्रयोग जवळजवळ 5 वर्ष पडून होता, म्हणजे आमच्या घरात होता. हं. आणि नाही म्हणजे जादूगार तो प्रयोग इतका डिफिकल्ट होता आणि इतका कठीण होता, की फक्त मोजके जादूगार म्हणजे हिंदुस्थानामधले आणि परदेशातले पण हं. मोजकेच जादूगार ते करायचे. त्यामुळे व्हायचं काय, की कोणाला विचारलं हा प्रयोग, तर ते हात धजावत नव्हते, की हात लावणे हा प्रयोग करायचा नाही. पण आम्ही म्हटलं असं का होते, की हा प्रयोग करताना कठीण का जातो, लोकांना जादूगारांना करताना त्रास होतोय, हं. त्याला मेहनत जास्त लागते. हो. आणि मग आम्ही बसून थोडंसं त्याच्यातल्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्याच्यात थोडेसे इम्प्रुव्हमेंट केले, थोड्या सुधारणा केल्या. हं. आणि तो प्रयोग जेव्हा आम्ही काढला तेव्हा एकदा बनवला आणि प्रयोग आम्ही सादर केला पहिला. आणि त्याच्यामध्ये सादर केल्यानंतर टाळ्या अक्षरशः लोकांना तो हे वाटला. आणि ते म्हणाले, आणि आम्ही काही प्रयोग त्याचे बनवल्यामुळे लोक विचारले, अरे आप बेचेंगे क्या. तर म्हटलं हा बेचेंगे, तो हमको आएगा की नाही, हम वो कर सकते की. आणि तेव्हा जेव्हा कळलं आणि त्यांना जेव्हा प्रयोग शिकवला ना, तर अक्षरशः उड्या पडल्या. आणि मग त्याच्यानंतर एक कलकत्त्यातले डीलर होते, जादू डीलर, ते फार जुने होते म्हणजे प्रयोग करायचे. त्यांनी तो प्रयोग बघितल्यानंतर ते म्हणाले, अरे हा प्रयोग परदेशात पण चालेल. आणि मग ते प्रयोग आम्ही परदेशात भरपूर म्हणजे आमचा जवळजवळ घाम निघायचा इतके आम्ही ते आयटम म्हणजे थाउजंड्स ऑफ क्वांटिटी म्हणजे त्याच्या हिशोबाने आम्ही विकल्या. अच्छा. आणि तो प्रयोग फेमस झाला. पण त्याच्यानंतर पुष्कळ एक जादूगार BN सरकार म्हणून कलकत्त्यावरनं हो. ठाण्याला आले होते आणि त्यांचा सर्कस तंबू वगैरे सगळं मोठ्या हो. प्रमाणात वेगळंच होतं ते भव्यता. बडं मस्त होतं. हा.
आणि आम्ही त्यांच्या प्रयोगाला जायचो. म्हणजे आमची ओळख होतीच बाबांची, त्यामुळे आम्ही जवळ रोजच्या प्रयोगाला बसायचो, म्हणजे ऍज अ गेस्ट म्हणूनच बसायचो. एक प्रयोग त्याच्यातला आम्ही पाहिला. एक तो रेडिओ व्हॅनिश म्हणून एक रेडिओ असतो, पूर्वीच्या स्टाईलचा रेडिओ, जुना रेडिओ. तो एका ट्रेवरती ठेवलेला असतो. त्याच्यावरती कापड टाकायचं, अच्छा. तो रेडिओ उचलायचा आणि कापड हवेत फेकलं की रेडिओ गायब, व्हॅनिश. अरे वा. आणि तो प्रयोग आम्ही प्रथमच पाहत होतो. म्हणजे तसं आम्हाला ऐकून होतं, पण पाहिला नव्हता कधी प्रत्यक्षात. हा. आणि त्यांच्याकडे पाहायला मिळाला. तर आम्ही त्यांना फक्त म्हटलं, हा प्रयोग कसा केला, आम्हाला मिळेल का? तर खरोखर म्हणजे काही जादूगारांचं आम्ही म्हणतो बीएन सरकारची आठवण अशी, ते म्हणाले, नाही आप लेके जाओ, आप देख लो, आप चाहे तो उसकी एक कॉपी बना लो और आप फिर बाद में जाओ. पण मग आम्ही त्या दिवशी मग ते कार्पेंटर कडून कॉपी केली आणि त्याचा तसा तो प्रयोग त्यांना परत केला. पण तो जेव्हा प्रयोग आम्ही करायला गेलो, आमच्याकडून फसगत व्हायला लागली, आम्हाला आमच्याकडून चुका व्हायला लागल्या. आम्ही म्हटलं काहीतरी गडबड आहे, हा प्रयोग तसा इतका 100% सक्सेसफुल होत नाही. आणि मग आम्ही विचार काय केला की चला ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा. आणि मग तो एक प्रयोग असा सुधारणा केली. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांना थोडंसं बीएन सरकारांना, जादूगारांना कानावर आलं होतं की आपलाच प्रयोग यांनी थोडासा वेगळ्या पद्धतीने इम्प्रूव्ह केलेला आहे. म्हणजे सादर करण्यापेक्षा इम्प्रूव्ह केलं, त्याला टेक्निकल गोष्टी आम्ही केल्या. आणि तिथे आमची सुरुवात ऍज अ मॅन्युफॅक्चरर म्हणून झाली. आणि नाव तिथे आम्हाला झालं की त्यांना कळायला लागलं की यांचा जो प्रयोग आहे तो आपण करू शकतो. म्हणजे प्रत्येक जादूगाराला असं वाटायला लागलं की हा प्रयोग आपण इझी करू शकतो. आणि तो प्रयोग इतका आम्ही प्रमाणात विकले, म्हणजे भरपूर. आणि त्याच्यानंतर एक दिल्लीला त्यांचा कार्यक्रम होता आणि आम्हाला जाण्याचा योग आला. तर आम्ही त्यांना एक स्पेशली गिफ्ट म्हणून गिफ्ट पॅकिंग करून त्यांना तो रेडिओ व्हॅनिश म्हणून तो प्रयोग त्यांना गिफ्ट दिला. आणि तेव्हा इतका आनंद झाला. त्यांना म्हटलं, आपने जो दिया है उसी को इम्प्रूव, नहीं इम्प्रूवमेंट मुझे, मैंने देखा हुआ है किसी के साथ, किसी के पास में, तो मुझे पता है कि इसमें बहुत सारी इम्प्रूवमेंट, हमारी जो पहली जो अपॅरेटस थी, जो चीज थी, उससे बहुत बढ़िया है ऍक्च्युली. आणि तेव्हा आम्हाला ती पोस्ट एक चांगली शाबासकी मिळाली आणि तिथे आमची सुरुवात झाली. पुष्कळशे प्रयोग. नंतर मग गिलोटीन म्हणून एक आहे, मानेवरनं धारदार सुरा फिरवतात. त्याच्यामध्ये पण म्हणजे इतका तो थोडा रिस्की होता की तो प्रयोग करताना जर चुकून काही झाली आणि असं म्हणजे होऊ नये असं दुखापत झाली तर, कारण तो प्रयोग प्रेक्षकांवरती करायचा. आणि तो केल्यानंतर जर काही मिस्टेक झाली, टेक्निकल मिस्टेक, त्याच्यात शेवटी जादू ही अशी असते की काही गोष्टी असतात की टेक्निकली तुम्हाला जर परफेक्ट नसतील तर तुम्ही चुकू शकता. म्हणजे जादूगार किती चांगला असेल तरी त्याच्याकडून चूक होऊ शकते. आणि मग ती आम्हाला गोष्ट कळली की गिलोटीन हा प्रकार जर चुकला तर फार जीवावर बेतण्याची शक्यता आहे. म्हणून आम्ही तो एक प्रयोग वेगळ्या पद्धतीने केला, फोल्डिंग केला. कारण न्यायला तो थोडासा बल्की होता, म्हणजे जो पहिला होता म्हणजे बनवता. पण त्याच्यामध्ये काय पुष्कळशा सुधारणा केल्या, टेक्निकल सुधारणा. आमचा जादू व्यवसायाच्या बाबतीत एक नाव झालं ते एवढ्यासाठी झालं की आम्ही पुष्कळशे प्रयोग, काही जुने होते त्यालाच, म्हणजे जशी डान्सिंग चेन म्हणा, हे म्हणा, ते मॉडिफाय केलं. आणि त्याच्यानंतर एक पुष्कळसा एक नवीन प्रयोग होता की एक पुस्तक दाखवायचं, मॅगझिन असते ते, आणि ते रिकामं दाखवायचं, त्याच्यामध्ये त्याची गुंडाळी करून त्याच्यामध्ये दूध टाकायचं आणि मग दूध गायब होते. पण दूध गायब होते हा प्रयोग ठीक होता, लोक तो सगळ्यांनी पाहिला होता. पण आम्ही त्याच्यामध्ये एक इम्प्रुव्हमेंट केलं की तुम्हाला कदाचित प्रेक्षकांना शंका येते की काहीतरी आतमध्ये पिशवी वगैरे असेल, म्हणून आम्ही सुरी डायरेक्टली एक सुऱ्या, म्हणजे 3 सुऱ्या खुपसायचो त्याच्यामध्ये की कोणालाही शंका नाही बाबा आता काय आहे की, आणि फिरून दाखवायचं. म्हणजे अक्षरशः ते मॅगझिन उलट सुलट फिरून दाखवायचं आणि सगळी पानं परत दाखवायचं. आणि त्याच्यामधलं जे टेक्निकल इम्प्रुव्हमेंट आहे ते मी आणि बाबा आम्ही बसून त्याच्यावरती आमच्या पुष्कळ चर्चा व्हायच्या, थोडेसे वादविवाद व्हायचे. म्हणजे नाही हे असं नको बाबा, असं नको, तसं नको. म्हणजे आता कित्येक वेळा आम्ही जेव्हा प्रयोगाला इम्प्रुव्हमेंट करायला बसायचो किंवा एक प्रयोग आल्यानंतर, तेव्हा बाबा ऍज अ प्रेक्षक म्हणून समोर बसायचे. मी त्यांना करून दाखवायचं, म्हटलं बाबा हा एक प्रयोग आलेला आहे, तर तुम्हाला कसा वाटतो प्रेक्षकांच्या दृष्टीने. कारण शेवटी आपण जे करतोय सर्व मायबाप प्रेक्षकांसाठीच करतोय. आणि त्यांना जर तो रुचला नाही किंवा काही वाटला नाही, तितका खास त्याच्यातला इम्पॅक्ट वाटला नाही, तर मग उपयोग काही नाही. पण आम्ही तो प्रयोग केल्यानंतर मग काही त्रुटी, बाबांचे काही क्रॉस क्वेश्चन्स यायचे. अरे मग तू ते हे का दाखवलं नाहीस, का ते उलटं का केलं नाहीस, ते मागची बाजू का नाही दाखवलीस, सगळं करून दाखवायला पाहिजे. मग त्याच्यातला आम्हाला त्याच्यात इम्प्रुव्हमेंट झाला की मग मागची बाजू आपण दाखवू शकतो का. पुष्कळ छोट्या छोट्या, म्हणजे छोटे ऍक्च्युली असे कप्स होते, त्याच्यामध्ये कॉईन टाकले की इकडचं कॉईन सगळे, म्हणजे 4-5 कॉईन टाकले की ते एक एक करत फ्लाय व्हायचे, म्हणजे इनव्हिजिबली फ्लाय होऊन या दुसऱ्या कपामध्ये यायचे. ते कप म्हणजे ऑब्व्हियसली ते हे नव्हते, म्हणजे ओपन नव्हते, ऍज अ कप होते, म्हणजे ओपॅक होते, ते दिसत नव्हतं आतमध्ये कॉईन टाकल्याने दिसत नव्हतं. पण त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या प्रयोगाचं आजही जादूगार नाव घेतात
त्या प्रयोगाला आम्ही ट्रान्सपरंट केलं, म्हणजे डायरेक्टली सगळे कॉईन दिसतात टाकल्यानंतर. अच्छा. आणि एवढं असताना एक एक कॉईन उडून तिथे जातोय, म्हणजे ट्रान्सफर होतोय, सॉरी, हा. ट्रान्सफर होतंय. हे लोकांना थोडंसं त्याच्यातलं गंमत वाटली, की बाबा हा प्रयोग असा होऊ शकतो का? म्हणजे ती ती एक गंमत होती. आणि त्या पुष्कळशे त्याच्यानंतर एक झिगझॅग लेडी म्हणून होतं, अच्छा. जिथे बाई मोठा, म्हणजे तो साधारणतः नाही, तो इल्युजन एक कॅटेगरीमध्ये जातो. आणि त्याचं आम्हाला कलकत्त्यावरनं सगळं यायचे प्रयोग, म्हणजे आम्ही तोच पहिला प्रयोग आम्ही कलकत्त्यावरनं मागवला तो, कारण बाबा त्यावेळेस करायचे आणि आमचं पुष्कळशे काही कार्यक्रम व्हायचे, म्हणजे साहित्य संमेलनाच्या याच्यामध्ये वगैरे सगळे पुष्कळशे कार्यक्रम व्हायचे. पण तेव्हा सुद्धा आम्हाला काय वाटलं, की पुष्कळशा आमच्या चुका झाल्या, म्हणजे तो प्रयोग फसला, थोडंसं जाम झालं, अडकलं, स्लायडिंग नाही झालं. मग आम्ही त्याच्यावरती त्याला थोडंसं इम्प्रुव्हमेंट केली आणि तो प्रयोग केल्यानंतर, आणि तो इतका बल्की व्हायचा की त्याला उचलायला 4 माणसं लागायची. ते म्हणजे इतकं हेवी होतं. मग त्याच्यात आम्ही हे केलं, म्हटलं आपण त्याच्यात लाईट वेट करू, वेट कमी करू, त्याच्यात टेक्निकल इम्प्रुव्हमेंट करू, पुष्कळशा गोष्टी करू. आणि मग त्याच्यात इतके इम्प्रुव्हमेंट केले की खालचा जो तो पार्ट आहे, जो 3 पार्टमध्ये असतो तो भाग, तो म्हणजे तो बॉक्स असतो, तो 3 पार्टमध्ये. ते बाईचं मधलं पोट आहे ते बाजूला जाते आणि त्याला झिगझॅग, म्हणजे डोकं असते, खाली पाय असतात आणि मधलं पोट बाजूला केलं जाते. तर 3 भाग होते. पण आम्ही ते सगळेच्या सगळे भाग एकाच पेटीमध्ये, एका बॉक्समध्ये टाकून त्याला ॲज अ कॅरी केस म्हणून, आणि त्याला हँडल वगैरे लावून ॲज ए, म्हणजे तो तसाच्या तसंच. म्हणजे आम्ही स्टेशनला बी कॅमेच्या इथून आमचं घर, आणि तिथून लोकांनी, आता तिथून टॅक्सी मिळत नाही, पण तिथून स्टेशनला जाऊन, म्हणजे चालत तो बॉक्स नेऊन स्टेशनला रेल्वेने नेऊन दादरला लिहिलेलं एका जादूगाराने म्हणून. आणि तो अजूनही तो नाव काढतो की मी दुसरीकडून जर घेतला असतो, तो इतका हेवी होता आणि बल्की होता तो, की नाहीच, म्हणजे शक्यता नाही. पण तो प्रयोग इतका हलका केल्यामुळे काय झालं, पुष्कळ जादूगारांना इतकं सोपं झालं की हा प्रयोग आपण कुठल्याही छोट्याशा, म्हणजे काय याच्यामध्ये, म्हणजे रिक्षानी पण, म्हणजे अक्षरशः रिक्षानी पण घेऊन जात होते. हा, इतकं ते इझी झालं होतं त्यांना. आणि पुष्कळशा कॉम्पॅक्ट गोष्टी केल्या, टेक्निकली गोष्टी पुष्कळशा इम्प्रूव्ह केल्या, प्रत्येक प्रयोगामध्ये केल्या. आणि इतकं आमचं काय झालं की जादूगारांना एक विश्वास बसला. आणि दुसरी एक गोष्ट असं झालं की आम्ही जायचो कॉन्फरन्सला वगैरे, मॅजिक कॉन्फरन्स, आणि नवीन जो प्रयोग आम्ही जो इम्प्रूव्ह केलेला असायचा, तो आम्ही सादर करायचो त्यांना. आणि तेव्हा ते आम्ही विक्री पण करायची त्याची. आणि विक्री करता लोकांची झुंबड उडायचीच ऑब्व्हियसली. पण एक बाबांचा एक विशेष असं होतं की काही गरीब जादूगार, ज्यांना खरोखर म्हणजे परिस्थिती अशी होती, आवड भरपूर होती, पण पैशाची थोडंसं चणचण असायची. मग ते म्हणायचे, सर हमारे पास में थोड़ा है नहीं, प्रयोग आइटम तो बहुत अच्छा लगा पर ले नहीं सकते, थोड़ा पैसा कम है, हम अभी शुरुआत की, जादू अभी सीख रहे हैं या अभी कर रहे हैं, पर आयटम तो चाहिए. पण ते खरोखर आजही, कारण हे आम्हाला आता कळलं, तेव्हा कळलं नव्हतं. पण आज जेव्हा माझी बहीण मधुगंधा जेव्हा कुठेतरी कॉन्फरन्सला जाते, तेव्हा ते जे जुने जादूगार काही भेटतात, ते म्हणतात आमचं, म्हणजे बाबांचं नाव किंवा माझं नाव घेतात आणि तिला आवर्जून सांगतात की काही प्रयोग आम्हाला खरोखर इंद्रजीत साहेबांनी फ्रीमध्ये असे दिले, अरे आप लेके जाओ, आप करो कुछ है और आपको लगेगा तो पैसा दे दो या वरना मत दे दो. तर इतकं ते, म्हणजे डोळ्यात पाणी आणून सांगतात की नाही, काहीतरी एक होते माणूस. म्हणजे आम्ही ऍक्च्युली जादूगारांना ऍज अ गिरायक म्हणून नाहीच आम्ही ट्रीट केलं. नाही, पैसे दिले, हे घ्या, म्हणजे आपण दुकानात जातो, बाबा आम्हाला साबण पाहिजे, तर तो दुकानदार फक्त पैसे घेतो आणि साबण देतो. तो काय आंघोळ कशी करायची सांगत नाहीये, तो साबण कसा वापरायचा. पण आमचं कसं होतं की आम्हाला त्याच्यातल्या गोष्टी माहीत असल्यामुळे आम्ही त्यांना एक आपुलकीने सर्व जादूगारांना ते प्रयोग शिकवायचो, म्हणजे दाखवायचो किंवा त्यांच्याकडून करून पण घ्यायचो, की म्हटलं हा तुम्ही करताय, पण ह्याच्यामधले काही चुका होऊ शकतात, त्या चुका होऊ नये आणि जादू फसू नये म्हणून. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना आमची एक आठवण आजही काढतात. खरोखर म्हणजे जुने जादूगार भेटतात आणि ते म्हणतात, नाही नाही, आपने जो कुछ सिखाया, आपने कुछ दिया हमें, तो आता कित्येक प्रयोग आम्ही जवळजवळ आता 25 वर्षापूर्वी विकलेला प्रयोग अजूनही ते वापरतात. हा आम्हालाच आश्चर्य वाटते की तेवढा चालला कसा आमचा, कारण आम्हालाच कल्पना नव्हती की तो चालेल का. म्हणजे त्यांच्या वापरण्यामधला सुद्धा आहे, पण आमच्या प्रयोगाची एक स्पेशालिटी असल्यामुळे तो प्रयोग इतका सोप्या पद्धतीने, म्हणजे त्यांचा टिकाव, त्याची क्वालिटी असल्यामुळे तो टिकाव धरला आणि अजूनही चालतोय. म्हणजे आणि असे पुष्कळशे असंख्य प्रयोग, म्हणजे आम्ही सांगतो ना, आता त्याचे काही आम्हाला छोटे मोठे प्रयोग असे भरपूर असायचे. आणि आजही आम्हाला असं वाटतं की माझं टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला काही आता जे प्रयोग होतात किंवा नवीन होतात, त्याच्यामधले काही त्रुटी कळतात, किंवा हा प्रयोग अशा पद्धतीने केला तर त्याला काहीतरी आपण नाविन्य लोकांना देऊ शकतो. आणि जादूगारांना तो प्रयोग करण्यामध्येच
एक आनंद सुलभता मिळेल, आणि सुलभता. सुलभता येईल. म्हणजे त्यांना पटकन तो जमला पाहिजे. हं. कारण असा फसता कामा नये. म्हणजे टेक्निकली कुठेतरी फेलियर म्हणतो ना आपण, की काही हं. आणि पुष्कळसं असं होते आणि पूर्वीचे काही प्रयोग होतात आणि आणि भरपूर बल्की होतात. आजही मी वाटलं, की मी पूर्वी कलकत्त्यावरून आम्ही सामान घ्यायचो. इतकं हेवी असायचं 4 माणसं लागायची. हां. त्याच्यानंतर आम्ही सुरुवात केली, तेव्हा 2 माणसांमध्ये झालं. आता मी म्हटलं, की एकाच माणसाने सगळंच करायचं जादूगाराने. कारण मी ऑस्ट्रेलियामध्ये असताना काही जादूगारांचे प्रयोग बघितले, की तो एकच माणूस होतो. त्याला साथीदार नाही, हमाल नाही, कोणी नाही. हं. तोच एकटा गाडी घेतो, सामान काढतो, सगळं काढतो, हं. स्वतःच असेंबल करतो, सगळंच हे करतो आणि लगेच प्रयोगाला सुरुवात करतो. वाह! म्हणजे आता तोच कॉन्सेप्ट आपल्याकडे थोडंसं हे सुरुवात केलेली आहे. हं. त्यामुळे पण त्याच्यात काय होते, की त्या प्रयोगाला जर इतका हेवी आणि बल्की असेल तर तो जादूगार स्वतः एकटा उचलू शकत नाही. हं. पण आता माझं असं चाललंय, की एकच इतका हलका बनवावा अजूनही म्हणजे हां. अजूनही थोडंसं वेट लॉस करावं त्याच्यात आणि जर तो प्रयोग झाला, तर जादूगार आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये स्वतः जाईल, स्वतः ते सामान काढेल, हं. असेंबल करेल, फिटिंग करेल आणि तो प्रयोग सादर करेल. आता फक्त त्यासाठी एक साथीदार लागेल, मुलगी लागते, हो. तेवढेच फक्त लागेल किंवा काही प्रयोग असे आहेत, की आपण प्रेक्षकांवरती करू शकतो. जसं डिपेंड मुलीला करतं. अधांतरी वगैरे हो. प्रेक्षकातली मुलगी म्हणजे आम्ही राइट. हो. इव्हन आम्ही तो गिलोटीन जो मानेवरनं सुरा फिरवायचा, तो हां. कधी आमची व्यक्ती कधी नसायची, आमचा असिस्टंट कधी नसायचा. हं. अक्षरशः प्रेक्षकांमधून कोणीही म्हणजे आता येत नव्हते, कारण तो ऑब्व्हियसली त्या प्रयोगाची घाबरायचे. भीती एवढी असायची, की कुठलीही व्यक्तीशी सहजगत धावत येत नव्हती. हां. मग त्यांना थोडंसं आम्ही एक प्रोत्साहित करायचं, की बाबा नाही असं जर आम्ही जर तुटलेली मान जर इथे ठेवली, तर प्रेक्षक तर काय आम्हाला जाऊन देणार नाहीत आणि मग त्यांना समजून यायचं, की हो असा काही प्रयोग नाहीये, की जिथे मान तोडणार आहेत आम्ही. काहीतरी त्याच्यामध्ये जादू आहे. तर हं. त्यामुळे ते यायचे आणि अशा पद्धतीने आम्हाला काही प्रयोग इतके आहेत आणि अजूनही इम्प्रूव्हमेंट कारण जादूमध्ये एकच फक्त विशेष आहे, की प्रत्येक प्रयोगाला किंवा हं. प्रत्येक जादूगाराला प्रत्येक वेळेस नवीन प्रयोग घ्यावा लागतो. कारण कारण तोच प्रयोग तो किती वेळा करणार असं हो. आहे आणि त्यामुळे नाविन्य काहीतरी दाखवायचं. प्रत्येक वेळेस जो प्रयोग करतात, आता तुम्हाला कल्पना नसेल पण नाशिकच्या रेल्वेच्या गणेशोत्सवामध्ये हं. बाबाने 1 वर्षाआड गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम सतत असायचे. हां. पण प्रत्येक वेळेस नवीन प्रयोग आहेत. आता वाह! त्याच त्याच क्राउड समोर, हां, त्याच त्या ऑडियन्स समोर. नाशिक रोडच्या त्या गणेशोत्सवामध्ये त्याच क्राउड कदाचित चेंज असेल, हो. पण तिथेच म्हणजे ऑब्व्हियसली कमिटी वगैरे मंडळाचे, सगळे हां, मंडळाचे तेच सगळे कार्यकर्ते तेच असायचे. पण त्यांना पण ते एक वाटायचं, की ह्यांचा कार्यक्रम पुढच्या वेळेस वेगळा असायचा आणि 1 वर्षाची गॅप किंवा काही कधी म्हणजे इतकं असं असायचं, की आमचे 10ही दिवस हं. गणेशोत्सवामधले टोटली बुक असायचं. म्हणजे आमच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती असल्यानंतर हां. 1.5 दिवसाचा गणपती आम्ही जवळ-जवळ तो दुसऱ्या दिवशी सकाळीच विसर्जन करायचो आणि तिथूनच आम्ही कार्यक्रमाला निघायचो. म्हणजे पहिला दिवस फक्त कार्यक्रम नसायचा, पण हां. त्याच्यानंतर 9च्या 9 दिवस आमचे कार्यक्रम असायचे आणि दौरेच असायचे. म्हणजे आणि तोच सतत आमचा प्रवास आणि हे लहानपणापासून जे पाहिलं आणि आम्हाला जे काही थोडंसं जादूबद्दल जे थोडंसं काय होतं, की सामान कधी धोका देईल हं. हे पुष्कळसं आमच्या बाबतीत पण घडलं. म्हणजे हं. आम्ही जेव्हा प्रयोग करत होतो, बाबा प्रयोग करत होते, तेव्हा पण आम्हाला वाटलं, की हा प्रयोग कुठेतरी फसतोय. हं. आणि तिथे माझं एक थोडंसं टेक्निकल कौशल्य म्हणा हो. आणि बाबांची विचारशक्ती, की बाबांचं एक असं होतं, की हा प्रयोग तशा पद्धतीने दाखवू नका, की टेक्निकली आपल्याला काही हे करायचं नाही. हं. पण ॲज अ सामान्य प्रेक्षक जो जादू बघायला मजा घ्यायला आलेला आहे, हं. एक एंटरटेनमेंट करायच्यासाठी, त्याला त्याच्यामध्ये काही तुम्हाला उगीचच तुम्ही उलटं-सुलटं सांगायचं नाहीये. आपल्या सरळ पद्धतीने दाखवायचं. त्याच्यामध्ये आमच्या काही जादूगारांचे म्हणजे प्रयोगांचे इम्प्रूव्हमेंट झाले सगळे असं. हो, नक्कीच. आणि त्यात मधुगंधा ताईंचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन लाभलं. हो, हो, ही हो, सुद्धा हो. एक फार जमेची बाजू आहे. हो, 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 हो. मी असं सांगेन, की तुम्ही आता देश-विदेशात दौरे करतात. मधुगंधा ताई काय, तुम्ही काय. तर आपली जादूची ही कला आहे, ते इथलं भारताचं तंत्रज्ञान आणि बाहेरचं तंत्रज्ञान ह्याविषयी काय तफावत आहे किंवा काय आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे भारत देशाने? या बाबतीत तुम्ही काय सांगाल? टेक्निकली बघितलं तंत्रज्ञान म्हटलं तर ते आहे कारण हो. त्यांच्याकडे थोड्याशा काही गोष्टी इतक्या म्हणजे आता ॲडव्हान्स आहे. माझ्या बघण्यात आल्या, की हं. पुष्कळशा गोष्टी आपण म्हणतो, की आपण हेवी, बल्की एखादं टेबल म्हटलं, तर टेबल इतकं बल्की करावं, की त्याच्यात पण त्यांच्याकडे इतके लाईट वेट टेबल्स म्हणजे साधे कमर्शियल यूजसाठी नॉट हां, मॅजिक बरं. पर्पजसाठी आम्ही पाहण्यात आले, की हां. इतके कॉम्पॅक्ट आणि फोल्डिंग म्हणजे पुष्कळशा गोष्टी त्यांनी कॉम्पॅक्ट केलेल्या आहेत, हं. फोल्डिंग करून ठेवलेल्या आहेत हं. आणि त्या गोष्टी आपल्याकडे इथे यायला हवेत असं मला वाटते, की भारतामध्ये आणि म्हणून माझा एक थोडासा एक नाही म्हटलं तरी इतकी वर्ष झाल्यानंतर एकच फक्त आहे. आज जादूगार देखील विचारतात, "आप कब आ रहे हैं वापिस? आप कब सामान वापिस बना रहे हैं?" तर माझं तेच म्हणणं आहे, की त्याच्यातल्या परदेशातल्या काही टेक्निकल ज्या गोष्टी मला हां. शिकता आल्या, हां. बघता आल्या, शिकता आल्या, त्या मला इथे आणायच्या आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे प्रयोगाची एक
सुलभता येईल. म्हणजे हम्म. त्याच्यामध्ये सगळ्या जादूगारांना एक थोडंसं जो प्रेशर येतो हो. वस्तूचा आणि जो बल्कीनेस आहे हम्म. तो जरा मला कमी करायचा आणि पुष्कळशा गोष्टी आपल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने हो. आणि तिकडे त्यांच्याकडे कसं आहे माहितीये का, ते टेक्निकली बाकी कपड्यांवरती जास्त भार देतात आणि आपल्याकडे वेशभूषा हे महत्वाची. आणि मी तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो हम्म. की मी परदेशात गेल्यानंतर लंडनला असताना मी एका जादूगाराचा प्रयोग बघायला गेलो. प्रथम मला कळल्यानंतर त्या कम्युनिटी हॉल होता, हा. तिथे बघितलं. तो बिचारा एकटाच आला, त्यांनी सामान लावलं, सगळं केलं, प्रयोग केले, सगळं झालं. पण तो ज्या कपड्यामध्ये तो गाडी चालवत होता त्याच कपड्याने त्याने प्रयोग केले. आणि अच्छा. म्हणजे मी पाहिलं, भेटलो, बोललं, सगळं झालं सगळं. हम्म. आणि माझ्याकडे काही सामान होते, त्यांनी ते विकत पण घेतले. हम्म. आणि त्याच्यानंतर मी ती कम्युनिटी हॉल होता तो, त्यांना मी अप्रोच झालो की आय एम ऑल्सो मॅजिशियन, सो आय विल डू दिस. सो ते म्हणाले की ओके चला, मी तुम्ही इंडियामधनं आलात आणि ही वॉज अ लोकल मॅजिशियन, तिथला ब्रिटिश होता. तर ते म्हणाले की चला तुमचा इंडियन मॅजिशियन म्हणून आम्ही सांगतो. आणि त्यांनी तो प्रयोग बघितलेला होता. हा. आणि जेव्हा मी केला पुढच्या नेक्स्ट इयरला त्यांच्या काहीतरी फंक्शनला, तर तेव्हा माझं कॉस्ट्युम म्हणजे आपल्या जादूगारांचं जे कॉस्ट्युम, फेटा म्हणा, हा. टोपी म्हणा, हे जे थोडंसं आणि भरजरी, ड्रेस आणि ड्रेस. भरजरी वेशभूषा बघितल्यानंतर तिथेच ते पहिल्या शॉक मध्ये गेले की मी सामान सगळं लावल्यानंतर मी परत कपडे चेंज करायला गेलो आतमध्ये. आणि कपडे चेंज करून नंतर एक गॅपनी जी इंट्रोडक्शन म्हणजे जी एंट्री घेतली, हा. ते एंट्रीमध्ये ते लोक म्हणाले की दिस मॅजिक इज समथिंग डिफरंट बिकॉज यू लुक लाईक अ मॅजिशियन. म्हणजे बेसिकली काय सामान्य कपड्यांमध्ये जादू करता येते. हा. पण काय आहे की एक एक प्रेक्षकांची सायकोलॉजी अशी आहे की प्रेक्षकाने तुम्ही साध्या कपड्यामध्ये छोट्या टेबलवरती जादू करायला हरकत नाही. पण जेव्हा तुम्ही स्टेज शो म्हणताय किंवा स्टेजच्या अपीअरन्ससाठी की लाईटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरा, लाईट, अमुक त्या इथे तुम्हाला एक शोमॅनशिप पाहिजे. आणि शोमॅनशिप नसेल तर तुम्हाला ऍज अ यू कॅन बी अ गुड मॅजिशियन. आता पीसी सरकार म्हणा, केलाल म्हणा, तुम्ही पाहिले असेल की ते मुंबईत त्यांनी इतके म्हणजे मुंबईत म्हणजे तिथे राहून सुद्धा, कलकत्ता किंवा गुजरातमध्ये असून सुद्धा त्यांनी इथे येऊन प्रयोग केले. कारण का, भव्यता म्हणजे त्याच्यात एक डोळ्याला दिपेल अशी त्याची ती एक कपडे म्हणा, पडदे म्हणा, सगळ्या गोष्टी इतकी भव्यता होती. आणि तिथे तो प्रयोग लोकांना म्हणजे आवडतो काय. आणि परदेशामध्ये ते थोडंसं त्या ह्याच्यावरती कोणी जोर देत नाही, फक्त टेक्निकल गोष्टींवरती जोर देतात. वस्तू चांगल्या असतात, टिकाऊ असतात आणि एक थोड्याशा लाईट वेट असतात. या गोष्टी थोड्याशा मला वाटतं तो फायदा मी करून घेणार आहे आणि या जादूगारांना करून देणार आहे. या आपल्या शुड बी प्रेझेंटेबल ऑल्सो, म्हणजे ते जास्त अट्रॅक्टिव्ह होतं. प्रेझेंटेबल. आता काय होते की ऍक्च्युली प्रयोग करण्यामध्ये म्हणजे पुष्कळसं आम्ही पण त्याच्यामध्ये, आम्ही जेव्हा प्रयोग विकायचो ना तेव्हा आम्ही त्यांच्याकडून करून घ्यायचो. आणि हा त्यांचा एक आमची विशेषता त्यांना आवडत होती की ते म्हणाले की तुम्ही एकमेव डीलर आहात किंवा मॅन्युफॅक्चर आहात की आम्हाला प्रयोग कसा करायचा ते सांगतायत. नाही तर प्रयोग विकले, चला जाओ आप कुछ भी करो, हाँ अपना देखो आप कैसा कर रहे, हाँ हमने तो पैसा ले लिया, सामान बेच दिया, आपको जो करना है उसको बिगाड़ना है या करना है. नाही, पण आम्हाला कसं होतं की त्या प्रयोगातली काही त्रुटी पण माहिती होते की करताना एक धोका असतो किंवा काही असतो. तर त्या कशा सांभाळायच्या, म्हणजे जसं मान कापायचा त्याच्यात धोका भरपूर असायचा. तर त्या गोष्टीमध्ये आपण काय चुका करू नये ह्या गोष्टी आम्ही सांगायचो, आवर्जून सांगायचो म्हणजे त्यांना. आणि ते त्यांना आवडलं, म्हणजे त्या लोकांना ते थोडंसं. आणि तो जादूचा प्रचार होण्यास ते कारणीभूत ठरलं. आणि आता म्हणजे आम्हाला म्हणजे असं गर्वाने असं म्हणत नाहीये, पण एक अभिमानाने आम्ही सांगतो की आजही आमचं नाव, बाबांचं नाव ॲज अ मॅजिक डीलर आणि जादूगार म्हणून सगळ्यांना अजूनही आठवणीत आहे. कोपऱ्यात पोहोचलेला आहे, कानाकोपऱ्यात आणि आठवणीत आहे म्हणजे अजूनही कोणी आठवण असे विसरलं नाही. मग ते काही बहिणीला पण ते सांगतात की अरे वो आए थे हमारे पास, दिल्ली आए थे, कलकत्ता आए थे, तब उन्होंने ये आइटम किया था, वो हमें ये दिया था. म्हणजे किती वेळा आम्हाला असं व्हायचं की काही लोक मनी ऑर्डरनी पैसे पाठवायचे त्यावेळेस आणि सामान मागवायचे, पण त्यांचा पत्ताच नसायचा. आणि मनी ऑर्डर आणि गडबडीमध्ये ती मनी ऑर्डर म्हणजे जायची परत, म्हणजे आम्हाला पैसे मिळायचे पण बाकी त्याची कॉपी नसायची आणि कॉपीमध्ये ऍड्रेस नसल्यामुळे आम्हाला. पण आम्हाला म्हणजे तेच जादूगारांना ते काही आता सांगतात ना की कित्येक वर्षानंतर म्हणजे 2-3 वर्षानंतर आम्ही ज्या ठिकाणी गेल्यानंतर तो माणूस आला, अरे हमने आपको पैसा भेजा था, इतना पैसा 500 रुपये भेजा था और आपने कुछ भेजा नहीं. तर म्हटलं कहाँ से, तो बोला ऐसा ऐसा, कितना भेजा था, इतना, कितने तारीख को. तर आम्हाला ती रेकॉर्ड असाच आमचा. तर आम्हाला पैसे, पण कोणी पाठवलं त्याचं नावच गावात नाही, पत्ताच नाही. म्हटलं हाँ आपका आया था, 500 रुपये आया था, ठीक है ना आपको. अरे बरं आपने पता ही नहीं दिया तो हम कहाँ से भेजेंगे आपको. अरे हो तो मैं भूल होगी. अरे मग त्याला म्हणायचं की बाबा तुला मग आता काय तो प्रयोग आता आम्ही आणले नाहीये सगळे, पण तुला त्याच्यातले अजून काय. आणि अक्षरशः म्हणजे काही ना, म्हणजे त्याच्यात त्याची चौकशी न करता किंवा तो खरं बोलतोय खोटं बोलतोय काही माहिती नव्हतं. पण तो म्हणाला नाही आपको भेजा था मनी ऑर्डर और हमें आइटम मिली नहीं, तो
आम्ही अक्षरशः आणि आमचा तो एक मिस्टेक झाल्यामुळे बाबांनी कित्येक वेळा बाबा असं स्वतःहून बोलायचे, "नहीं, नहीं हमारी तरफ से मिस्टेक है, ये आइटम एक्स्ट्रा ले लो, एक हाँ। एक्स्ट्रा आइटम ले लो." बोले, "नहीं, नहीं ये हमें नहीं चाहिए, आपने ₹500 का आइटम हमने मँगाया, वो ₹500 आपका हो गया." बोलता, "नहीं, नहीं, गलती हमारी है क्योंकि एक हमने आपका एड्रेस लेना चाहिए था और इमिडिएटली आपको भेजना था और इतने साल यानी आपको वेट करना पडेल." कारण त्यांना कसं होतं हा परत कम्युनिकेशन आणि त्यांना काय वाटलं की कोणीतरी लबाड आहेत आणि आम्हाला पैसे पाठवले आम्ही आणि हा सामान दिलं नाही आम्हाला राईट असं त्यांना वाटायचं आणि म्हणून ते पण त्यांनी असं चुकून कुठेतरी असं बोलायचे की अरे आप पैसा आपको भेजा था सामान मिला नहीं आणि तेव्हा आम्ही एक म्हणून तर म्हटलं की जादूगार आणि प्रेक्षक हे आम्ही रिलेशन ठेवलं म्हणजे गिरायक हे रिलेशन आम्ही ठेवलंच नाही आम्ही हा एक आपले माणूस आणि आपल्याच आमच्याच म्हणजे खरं सांगायचं म्हणजे हा आम्ही जादूगार आम्ही प्रयोग करतोय त्यामुळे आम्हाला त्याच्यातल्या त्रुटी माहिती असल्यामुळे आम्ही त्यांना असं समजलो की बाबा ते जर आहे म्हणजे आमच्याकडून चुका होतात त्यांच्याकडून पण चुका होतील आणि त्या चुका करू नये आणि जादू फसू नये एवढंच आमची इच्छा आणि म्हणजे जास्तीत जास्त जादूचा प्रयोग किंवा जादूची कला प्रसार जास्ती लोकांपर्यंत पोहोचावी हा पोहोचावी. त्यामागे उद्देश हो. होता बरोबर आणि चांगल्या पद्धतीने पोचावी ते पण हो. महत्वाचं मला असं सांगा आता तुम्ही जादूचे मॅन्युफॅक्चरर म्हणून काम पाहता आणि ही जी तुमची कला आहे म्हणजे जादू करणं ही एक वेगळी कला झाली बरोबर आणि ते साहित्य बनवणं ही सुद्धा एक वेगळी कला आहे ह्या दोन्हीचं प्रशिक्षण तुम्ही भावी पिढीला देऊ शकता तर त्या दृष्टीने तुम्ही काही योजना राबवण्याचं ठरवलंय का एक थोडंसं असं आता चाललंय की जेव्हा किंवा एक इन्स्टिट्यूट आता हा, जसं ऍक्टिंगची institute. इन्स्टिट्यूट बरोबर, डान्स बरोबर. अकॅडमी असते नाट्य प्रशिक्षण आपण देतो हो राईट तसं वर्कशॉप जादूचं हो. वर्कशॉप्स होतात वर्कशॉप जागोजागी पण एक संस्था एक निर्माण करण्याची आज गरज आहे असं मला तरी असं वाटतं तर त्या दृष्टीने तुम्ही काय पावलं उचलता? संस्थापेक्षा एक वर्कशॉप म्हणजे ऍक्च्युली माझा असं एक थोडंसं एक कल्पना अशी आहे की मी परत आल्यानंतर जर जादूचे प्रयोग सुरुवात केली मॅन्युफॅक्चरिंगला तर मला मी काही जादूगारांना सपोर्ट म्हणजे त्यांचे फीडबॅक म्हणा आयडियाज म्हणा हे सगळं घेऊन माझा जो एक प्रयोग करण्याचा म्हणजे आहे त्याच्या अगोदर जादूगारांना विचारणार की हा प्रयोग मी अशा पद्धतीने करतो त्याच्यात इम्प्रुव्हमेंट ही केलेली आहे अजून काही इम्प्रुव्हमेंट आहेत का त्यासाठी मी एक वर्कशॉप तयार करणार आमच्या जादूगारांचं आणि त्यामुळे होईल काय माहितीये का की जो प्रयोग बाहेर निघेल जो कुठला प्रयोग असेल त्याच्यावरती इनोव्हेशन तो एक 100% परफेक्ट असेल चुका नसेल कारण त्याच्याकडून आपल्याला आयडिया आला असेल हा. आणि मला एक असं एक कमिटी आम्ही असं वर्कशॉप इन द सेन्स एक कमिटी फॉर्म करतोय माझं चाललंय की त्यांना एकत्र घेऊन आपण एकत्रपणे म्हणजे फक्त माझीच आयडिया नको हा. किंवा मी मॅन्युफॅक्चर करतोय मी माझ्या डोक्यातलं मी करतोय तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या असं न बोलता हा. आपण त्यांना पण समजून घेऊन आणि त्यांना पण एकत्र घेऊन त्यांच्या आयडियाज आणि हे ते सगळं करून एक परिपूर्ण असा एक प्रयोग सादर म्हणजे कुठलाही प्रयोग तो पूर्ण करावा आणि तो 100% चांगला असेल म्हणजे परफेक्ट असेल मला सर सांगा की या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक पुरस्कार किंवा अनेक पारितोषिकं मिळाली असतील तर अशा काही आठवणी आहेत किंवा काही लोकांना तुम्ही अगदी जवळून भेटला असाल जसं मधुगंधाताईंनी सांगितलं त्यांनी पंतप्रधानांसमोर आपला प्रयोग सादर केला होता तर अशा काही तुमच्या आठवणी आहेत का तर त्या तुम्ही आमच्याबरोबर शेअर कराव्यात हो पंतप्रधान बरोबर आम्ही सगळेच होतो म्हणजे हो, हो. त्यामुळे ते आम्ही सगळं मी पण कुटुंबच होतो होतं. सगळं हो. आमचं कुटुंबच होतं अपना उत्सवामध्ये आम्ही म्हणजे एक सगळं अभिमानाची गोष्ट म्हणजे बाप बेटा आणि बेटी हा असं ते तिघं असं होतं आणि एकमेव आम्ही असं होतं की ते तिन्ही एकत्र बाकी सगळे एक त्याचे होते पण महाराष्ट्रातले फक्त हे तिन्ही जादूगार एकत्र होते वा. आणि महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन होत होते हम्म. जयसिंग समोर त्यांच्या समोर सुद्धा आम्ही केले तेव्हा सुद्धा आम्ही होतो हम्म. पण एक काही ठिकाणी आम्हाला असं झालं की म्हणजे अवॉर्ड तर मिळालेत पुष्कळ ठिकाणी हम्म. पण एक आठवणीत राहण्यासारखा अवॉर्ड म्हणजे कलकत्ता सारख्या ठिकाणी जिथे जादूचं माहेरघर हा. हा बरोबर आणि तिथे म्हणजे तिथले चांगले म्हणजे निश्चितच सगळे जादूगार चांगले करणार चांगले परफॉर्म करतात आणि तिथे गेल्यानंतर आमच्या कॉन्फरन्समध्ये मी प्रयोग सादर केल्यानंतर मला पहिलं बक्षीस मिळालं होतं पण झालं काय माहितीये का की प्रयोग आदल्या दिवशी केला आणि दुसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ होता आणि दुसऱ्या दिवशी बक्षीस आम्ही हॉटेलमध्ये उतरल्यानंतर मी जरा मला उशीर झाला हा. आणि उशीर झाल्यानंतर मी जरा आतमध्ये प्रेक्षकात गेल्यानंतर तेवढे अरे आप कहा थे म्हटलं हम तो हॉटेल से अभी निकले हमें पता नहीं था आम्ही म्हटलं फंक्शनला फक्त जायचं थोडंसं मागे पुढे झालं तर ते म्हणाले आपको प्राइज मिळाला म्हटलं अरे कलकत्त्यामध्ये आणि मला फर्स्ट प्राइज मिळाला आपका फर्स्ट प्राइज अनाऊन्स हुआ था आणि जेव्हा आम्ही मागे जाऊन विचारलं त्यांना म्हटलं अरे हा हा आपका प्राइज आणि मग तेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं आणि तोपर्यंत त्यांनी कार्यक्रम तर झाला होता बक्षीस समारंभाचा आणि मीच गायब होतो आणि मला तेव्हा एक थोडं विशेष वाटलं की कलकत्ता सारख्या ठिकाणी एवढे चांगले जादूगार असताना सुद्धा एक त्यांना माझी एक जादू आवडली आणि एक वेगळेपणा होता म्हणजे प्रत्येक प्रयोगामध्ये आम्ही प्रत्येक प्रयोग तो थोडासा वेगळा सादरीकरण करायचा आणि त्यामुळे प्रेक्षकांना म्हणजे जादूगारांना एक कळायचं
की हा प्रयोग आपण घेतला होता, हम्म. पण ह्यांनी जो आता वेगळं म्हणजे आम्हाला त्या कल्पना यायच्या ऍक्च्युली कसं बघायला गेलं तर बाबांची कल्पना असायची की हा प्रयोग असा केला तर होईल. आपण त्यावेळेस असा केला होता तर आपण यावेळेस ना आपण कॉन्फरन्सला जातो आहोत, आपण तोच प्रयोग थोडा वेगळ्या पद्धतीने करू म्हणजे जादूगारांना अजून काहीतरी आयडियाज मिळतील. हम्म. आणि अशामुळे काय झालं आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला बघायला आमचे कार्यक्रम म्हणजे आमचा डेमॉन्स्ट्रेशन असल्यानंतर सुद्धा लोक यायची की ह्यांचा काहीतरी वेगळं असणार. हा प्रयोग हा. असेल समजा जुनेच असतील 4-5 प्रयोग पण ते वेगळे असतील. हम्म. नक्कीच. सर तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एकंदरीतच जादूच्या प्रयोगाबद्दल सगळ्यांनाच आकर्षण असतं, एक कुतूहल असतं. पण जादूच्या प्रयोगांबरोबरच जादूचं साहित्य कसं तयार करायचं याचं उत्तम असं मार्गदर्शन आणि एकंदरीतच तुमचा जीवन प्रवास आणि यामागची तुमची भूमिका आम्हा सगळ्या श्रोत्यांना तुम्ही खूप समजावून सांगितलीत आणि तुम्ही आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद. आम्ही कधी वाटलं तुम्ही पण जादू शिका आणि जादूचे प्रयोग पण घ्या. कारण प्रयोग घेतल्यानंतर तुम्ही जादू सहजगत्या करू शकाल आणि निश्चितच त्याच्यामध्ये एक अनुभव मिळतो, आपण प्रेक्षकांना आनंद देतो. तो निश्चितच आमच्या जादूच्या उपकरणामुळे तुम्हाला होऊ शकेल एवढंच. हो. थँक्यू. थँक्स अ लॉट. श्रोते हो, आजच्या आपल्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण जाणून घेतलं स्नेहराज इंद्रजित यांच्या जादूच्या प्रयोगांविषयी आणि जादूचं साहित्य कसं निर्माण होतं याविषयी. पुन्हा एक नवीन विषय घेऊन आणि एका नवीन सेलिब्रिटी शो बरोबर आपण भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद.